नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. बदलापूरमध्ये काही तासांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. त्यामध्ये आपण बघितलं भाजपाचे नयन मुठे यांच्यावर जीवघेणा हल्ला जो आहे तो बदलापूर शहरात झाला. बदलापूर पूर्व अगरवाडी याच परिसरामध्ये यांचं ऑफिस आहे. ते ऑफिसची देखील तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली आहे. संपूर्ण दृश्य देखील आपण आता एक व्हिडिओ प्रदर्शित केला. नयन मुठे सर यांनी प्रत्यक्षदर्शी माहिती देखील आपल्याला दिली. त्यामध्ये त्यांना जखम देखील झालेली आहे. त्यांना अनेक ठिकाणी खुर्ची जी आहे ती खुर्ची अक्षरशः त्यांना मारण्यात आली आणि त्याच्यामुळे त्यांना मारहाण झाल्यामुळे कुठेतरी आता हा खूप गांभीर्याने घेण्यासारखा प्रश्न आपण बघत आहात. ऑफिसचे जे आहेत काचा वगैरे सर्व फुटलेल्या आहे आणि संपूर्ण मधलं जरी आपण बघत असाल परिसर तर तोडफोड जी आहे ती या ऑफिसची करण्यात आलेली आहे. मात्र अद्यापही जे कोणी तोडफोड केली त्याच्यातल्या 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर अजूनही 2 जण जे आहेत ते फरार आहेत अशी माहिती आपल्याला सूत्रांनुसार मिळते आहे. बदलापूरमध्ये 8-8:30च्या सुमारास ही सर्व घटना घडलेली आहे आणि जर अशाच घटना बदलापूर शहरामध्ये घडत राहिल्या तर याला जबाबदार कोण? सुरक्षतेवरती खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. यांना जीवे मारण्याच्याच उद्देशाने ते या ठिकाणी आले होते असं आपल्याला नयन मुठे सर यांनी माहिती दिली. परंतु आपण आजूबाजूचा जर परिसर बघत असाल तर इथे गृहसंकुल आहेत, वस्ती आहे, ही गाव आहे आपलं आणि याच ठिकाणी जर असं काही घडत असेल तर याचा जो शिकार आहे आजूबाजूची लहान मुलं सुद्धा होऊ शकतात. त्यांच्यावर देखील याचा परिणाम होऊ शकतो. कुठेतरी गुंडागिरी असू द्या नाहीतर गुन्हेगारी असू द्या बदलापूर शहरामध्ये वाढत चाललेली आहे का? आणि अद्यापही त्यांना ताब्यात घेतलेलं नाहीये पोलिसांनी कोणालाही. फक्त 2 जणांना घेतले, बाकीच्यांना घेतलं नाहीये. आपण बघतोय या खुर्चीची अवस्था बघा, म्हणजे किती भयंकर प्रकार हा या ठिकाणी घडला. आपण व्हिडिओ देखील प्रदर्शित केलाय, तिथे देखील तुम्ही बघू शकता. खूप मोठी जे आहे या ठिकाणी ही घटना घडू शकत होती जर स्थानिक आजूबाजूचे कोणी धावून आलं नसतं तर, अशी माहिती देखील त्यांनी आपल्याला दिली. सध्या काय सुरू आहे बदलापूर शहरामध्ये, आता आपसी वाद जो आहे तो समोर येतो आहे. इलेक्शनमध्ये काही सीट दिली, काहींना सीट दिली नाही आणि त्याचमुळे हे सर्व काही घडलं आहे अशी देखील सांगितलं जाते. मात्र हे कितपत योग्य आहे? काचा जे आहेत आपण काचा बघतोय, म्हणजे किती भयंकर प्रकार आहे हा. अक्षरशः खुर्ची जे आहेत खुर्चीचे पाय वगैरे तुटलेत, खुर्च्या पकडून त्यांना मारण्यात आलेला आहे. नयन मुठे सरांवरती जीवघेणा हल्ला झालाय. यापूर्वी देखील आपण बघितलं षडयंत्र जे आहे आपल्याला शिवसेनेचे तुषार बेंबळकर यांच्या विरोधात देखील षडयंत्र जे आहेत आपल्याला बघायला मिळाले होते. मग इलेक्शन आता झालं, सर्व काही झालं, निवडणुका झालं, सर्व झालं, परंतु हे वाद जर असे सुरू असतील तर या वादामुळे आजूबाजूला राहणारे जे काही नागरिक आहे त्यांच्यावरही याचा परिणाम होऊ शकतो की नाही तुम्ही सांगा. कारण बघा आता यांचं ऑफिस इथे आहे आणि आजूबाजूने कितीतरी नागरिक जातात आणि भरपूर जण यांना मध्ये जे आहेत अडवण्यासाठी देखील आले आणि त्यांना जर दुखापत झाली असती या ठिकाणी तर याला जबाबदार कोण राहिलं असतं? मग पोलीस प्रशासन याच्यावरती कधी लक्ष देणार? बदलापूर मध्ये ह्या घटना दिवसांदिवस वाढत चाललेल्या आहे. याच्यावरती अखेर आळा कधी बसणार? जीवघेणे हल्ले जास्त प्रमाणात वाढलेले आहे. मग एखाद्या व्यक्तीच्या जीवाची काहीच किंमत नाही का? हा खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कोणी येतं आणि कोणालाही जीवे मारण्याची धमकी देऊन जातं, कोणी येतं आणि जीव घेणं हल्ला करतं, तरीही त्याला कुठलीही काही शिक्षा होत नाही का? किंवा त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही का? मग सुरक्षा अखेर गेली कुठे? आता 1 तास होऊन गेला, 1 ते 1.5 तास होऊन गेला, तरी सुद्धा ही परिस्थिती अशीच आहे. या ठिकाणी कितीतरी काचा पडलेल्या आहेत, कितीतरी लहान मुलं इथून जातात, मोठे मंडळी जातात. मग अशामध्ये जर कोणाला दुखापत झाली तर याला जबाबदार कोण राहणार? मात्र अद्यापही कोणी याच्याकडे लक्ष देत नाहीये. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.